उन्होंने इस माहौल को खराब करने की पूरी कोशिश की, पोलराइज करने की कोशिश की, ऐसे ऐसे भड़काऊ नारे देकर चले गए कि बटोगे या कटोगे। हम अमित शाह साहब से और देश के प्रधानमंत्री से पूछना चाहते हैं कि आखिर उनका बोलने का मकसद क्या है, वो किसे क्या कहना चाह रहे हैं, थोड़ा सा हमको भी समझा के बताए करके। आपको ये मुद्दा इस वजह से उठाना पड़ा क्योंकि आपके पास कुछ अच्छा काम दिखाने के लिए नहीं था। दूसरी अहम बात यह है कि इस इलेक्शन के अंदर पैसों का जो नंगा नाच देखने को मिला है और खासतौर से भारतीय जनता पार्टी की तरफ से, वो बड़ा ही घातक है। मैं समझता हूं ये हमारे पूरे डेमोक्रेटिक सिस्टम, इलेक्टोरल सिस्टम को कमजोर करने का काम कर रहा है। एक मिनट देखिए, आज हमने अपना आज अपना वोट डालने के बाद मैं जनता को, महाराष्ट्र की जनता को यही कहना चाहूँगा कि ये इलेक्शन हम सब के लिए बहुत महत्वपूर्ण है। युवाओं के लिए महत्वपूर्ण है क्योंकि उनको रोजगार चाहिए। किसानों की आत्महत्या महाराष्ट्र के अंदर थमने का नाम नहीं ले रही है, उनके लिए महत्वपूर्ण है। जो हमारे मुद्दे होना चाहिए था, पानी का मुद्दा होना चाहिए था, अच्छी सड़कें होनी चाहिए थी, इंफ्रास्ट्रक्चर के बारे में होना चाहिए था, अच्छी शैक्षणिक सुविधा हम किस तरीके से पहुँचा सकते हैं, हेल्थ का इशू होना चाहिए था। लेकिन दुर्भाग्यवश जितने भी भारतीय जनता पार्टी के नेता यहाँ पर आए, उन्होंने इस माहौल को खराब करने की पूरी कोशिश की, पोलराइज करने की कोशिश की, ऐसे ऐसे भड़काऊ नारे देकर चले गए कि बटोगे या कटोगे। हम अमित शाह साहब से और देश के प्रधानमंत्री से पूछना चाहते हैं कि आखिर उनका बोलने का मकसद क्या है, वो किसे क्या कहना चाह रहे हैं, थोड़ा सा हमको भी समझा के बताए करके। आपको ये मुद्दा इस वजह से उठाना पड़ा क्योंकि आपके पास कुछ अच्छा काम दिखाने के लिए नहीं था। दूसरी अहम बात यह है कि इस इलेक्शन के अंदर पैसों का जो नंगा नाच देखने को मिला है और खास तौर से भारतीय जनता पार्टी की तरफ से, वो बड़ा ही घातक है। मैं समझता हूं ये हमारे पूरे डेमोक्रेटिक सिस्टम, इलेक्टोरल सिस्टम को कमजोर करने का काम कर रहा है। एक नया प्रकार आया है, हमने लोकसभा के दौरान देखा था और इस इलेक्शन के अंदर भी देख रहे हैं कि जहां पर पैसा देकर लोगों का वोट खरीदा जा रहा है। रात में ही कितने सारे लोग ये इंक गरीब बस्तियों में जाकर लोगों को इंक लगा रहे थे, 2000-3000 रुपये दे रहे थे, उनका इलेक्शन कार्ड ले रहे थे, आधार कार्ड ले रहे थे। अगर ये सब नंगा नाच चल रहा था तो इलेक्शन कमीशन कहाँ था, पुलिस कहाँ थी और क्यों ऐसी कार्रवाई नहीं की गई है, ये हमारा सवाल हम इलेक्शन कमिशन से करना चाहते हैं। थैंक यू। ते दिसलं नाही, आपल्याला का त्याची जानकारी मिळालेली नाही आहे आणि आमचे अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे की त्या नंबरवर कॉल करून सुद्धा काही प्रतिसाद मिळत नाही होता। लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन होऊ नये म्हणून आम्ही लोकांना थांबवले होते आणि आम्ही लोकांना सांगितलं होतं की जे चाललेलं आहे तुम्ही फक्त पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनची जे स्क्वॉड आहे त्यांना हे करा। मला माहित नाही की रात्री कोणत्या स्क्वॉडने काही पकडलं असेल, पण पैशाचा पाऊस झाला हे सगळ्यांना माहित आहे। पण दोनच ठिकाणी समोर आलेलं आहे। काम किती असेल ते त्यांनी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा सत्तेमध्ये यायचं आहे। त्यांचे पश्चिमचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी कशा प्रकारे पैशाचा वापर केला, त्यांचे जे पूर्वचे मध्यचे जे कॅन्डिडेट आहे ते सगळ्यांनी पैशाचा खूप मोठा वापर केलेला आहे आणि एक नवीन प्रकार जे इलेक्शन मध्ये आलेला आहे ते मला वाटतं की खूप घातक आहे आणि इलेक्शन कमिशनने याच्या बाबतीत दखल देण्याची आवश्यकता आहे। तुम्हाला आज 7 वाजेच्या अगोदर अनेक असे लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्या हातावर शिआय ऑलरेडी टाकलेली होती। रात्री त्यांच्या जे हे कॅन्डिडेट्स आहे अतुल सावेचे ते गाड्यामध्ये फिरत होते आणि अनेक ठिकाणी हे लोकांना 2-2 हजार रुपये, 3-3 हजार रुपये देऊन तुमच्या इलेक्शन कार्ड द्या, आम्हाला तुमचा आधार कार्ड द्या आणि ते इंक लावण्याचं ते काम करत होते। म्हणजे हे प्रकार लोकसभामध्ये आम्ही बघितलं होतो आणि तेच प्रकार आता विधानसभेमध्येही बघायला मिळत आहे। इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत का गप्प आहे किंवा त्यांनी हे इंक भारतीय जनता पार्टीला पुरवलेली आहे का, कारण हे इंक मार्केटमध्ये मिळत नाही। मग इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टीची साठगाठ आहे का की अशा प्रकारचे इंक ज्या प्रकारे लोकांकडे अवेलेबल होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांकडे आणि ते गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन हे सगळ्या इंकचा वापर करत होते। बरं, हे सगळं असलं तरी मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साह आहे।
त्याचं गणित कसं असेल आता पुढे? बहुतेक त्यांनाच सरकारमधून हाकलायचं असेल म्हणून हे प्रतिसाद आपल्याला सकाळीच बघायला मिळत आहे. त्यांनी हे जे सरकारने जे लूट केलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जे मोठा इश्यू आहे, हे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती? पाणीच्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती, एज्युकेशनच्या हेल्थच्या इश्यूवर हे निवडणूक लढायला पाहिजे होती. पण मोठे मोठे नेते आले आणि त्यांनी वातावरण एक बिघडून टाकला. कशा प्रकारचे त्यांनी हे नारे देऊन परत गेले दिल्लीला की बटोगे तो कटोगे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे महाराष्ट्राने देशाचे जे मुख्य प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आहे त्यांनी देशाला सांगावा तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होता याच्यामध्ये. तुम्ही कुणाला सांगत होते? तुमचा उद्देश काय होता? बटोगे तो कटोगे कुणाला सांगत होते? सर, बिटकॉइनचा एक विषय आलेला आहे. बिटकॉइन मध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे. काय म्हणाले तर निवडणुकीच्या? मला याच्या बाबतीत जानकारी नाही आहे. सगळे इलेक्शन मध्ये व्यस्त आहे. हे जे नोटा चाललेले होते, तुम्ही कॉइन्सच्या बाबतीत बोलत आहे, मला नोटा खूप महत्वाचे होते. काही विशेष भागामधीलच 4-5 हजार मतदारांची यादी नावं जी आहेत ती गायब झाल्याचं समोर आलेलं आहे. आता आपल्याला लोकसभामध्येही हे तक्रार आलेली होती आणि आम्ही लिहित मध्ये जे आरो होते इलेक्शन कमिशनला दिले होते. आणि हे प्रकार एका शहरामध्ये घडलेला आहे असं नाही आहे. अनेक शहरामध्ये लोकांची तक्रार होती की विना काही कारण असताना त्यांचे नाव वगळण्यात आले होते. आता आपल्या शहरामध्ये लोक येतील आणि त्यांनी भांडायला पाहिजे, त्यांनी फाईट करायला पाहिजे, कारण त्यांचं ते कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की आम्हाला मतदान दररोज होत नाही, दर 5 वर्षांनी होतं. एकदा हुकलं तुमच्या चुकीमुळे, सरकारच्या चुकीमुळे किंवा तुमच्या षडयंत्रामुळे ते चुकत असेल तर जे लोकांचं नाव वगळण्यात आलेलं आहे त्यांनी भांडण करायला, फाईट करायला पाहिजे आणि आपलं राईट जे आहे ते त्याचा उपयोग करायला पाहिजे. हिंदीमधून छोटस वो उंगली बताऊं तुम्हारी? रुको रुको, इधर देखो, इधर देखो. मैं आउट दूंगा, आपको मिला तो नहीं लेने. ये अच्छे बन गया. फुकट में कौन सा? हाँ. अरे पाया खान आज